तर मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर माझ्या चॅनलवर व्लॉग आणि रेसिपी हे दोन्ही पण व्हिडिओ येतात आणि तुम्ही रेसिपींना माझ्या खूप छान असा रिस्पॉन्स करताय, बघताय माझ्या रेसिपी। त्यासाठी खूप पहिला व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी त्यासाठी खूप सारा थँक्यू, धन्यवाद। आणि असेच व्हिडिओला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टनेच माझा चॅनल ग्रो होईल। तर आपण आज मस्त अशी ठसकेबाज असं म्हटलं तर त्याला रेसिपी करणार आहोत। म्हणजे आज आपण करणार आहोत खरडा। खरडा म्हणजे 4 साहित्य वापरून, टायटलवरनं समजलं असेल 4 साहित्य वापरून मी खरडा करणार आहे। सो खूप टेस्टला होतो। साहित्य कमी असलं त्यात जिरे नाही वापरणार आहे मी, कोथिंबीर नाही वापरणार आहे, किंवा कोण कोण शेंगदाणे पण घालतात, असं काही नाही वापरणार। फक्त 4 साहित्य जे काय आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच, ते वापरून करणार आहे। पण टेस्टला अजिबात कमी होत नाही, खूप छान होतो खरडा। आणि हा खरडा तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे, ज्यांनी केला नसेल त्यांनी नक्की ट्राय करायला पाहिजे असं मला वाटतं। सो ही रेसिपी खूप छान आहे। ठेचा म्हणजे काय, फक्त आपण लसूण, मिरची आणि जिरे वापरतो, त्याला ठेचा म्हणतो आपण। सो खरड्यामध्ये टोमॅटो, कांदा ॲड झाला की तो खरडा होतो। सो त्या मी खरडा करणार आहे, मला ठेच्यापेक्षा खरडाच जास्त आवडतो। आणि ज्या ज्या दिवशी तिखट मिरच्या मिळतात खाल्ल्यानंतर कळतातच आपल्याला तिखट आहेत, एक तिखट नसतात मिरच्या, ज्या पोपटी कलरच्या असतात त्या मिरच्या अजिबात तिखट नसतात, माझा असा अनुभव आहे। आणि ज्या डार्क अशा हिरव्या असतात का नाही त्या तिखट असतात हमखास। आता मी तुम्हाला दाखवेनच पुढे साहित्यामध्ये। तर मिरच्या तुम्ही बघून घ्या, छोट्या असतात आणि डार्क कलरच्या असतात, सो त्या खूप तिखट असतात। तर आज मी त्या तिखट मिरच्या वापरून मस्त असा खरडा करणार आहे। 4च वस्तू, पण टेस्टला कमी नाही, खूप छान आणि झणझणीत असा खरडा होईल आपला। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि असंच चॅनलला सपोर्ट करा तुम्ही। भरपूर साऱ्या अशा मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या एकदम आहेत आणि कलर पण बघू शकताय। अशा मिरच्या तिखट असतात, हे मिरच्या तिखट आहेत। ज्या दिवशी मिरची तिखट आणतो त्या दिवशी मी त्या मिरचीचा एकाच दिवशी खरडा करते। तर मिरच्या खूप तिखट आहेत, तर म्हटलं मस्त असा खरडा करायचा। फक्त मी 4 साहित्य वापरून खरडा करणार आहे, सांगितले सुरुवातीला। इथं बघा, एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय, दोन्ही पण मीडियम साईजचे आहेत, आणि भरपूर असा लसूण घेतलाय। आणि फक्त आपल्याला आता तेल आणि मीठ लागेल खरड्यासाठी। पण हा खरडा तुम्ही नक्की ट्राय करायला पाहिजे आणि खूप टेस्टला होतो। ठेवले ती आधीच, कारण की कढई मग लवकर गरम होणार नाही। आणि इथे बघा अशा तुम्हाला दाखवल्या मिरच्या, भरपूर बघा साईज, बघा मिरचीची किती छोटी आहे, छोटी छोटी साईज आहे। कढई तापले, तुमच्यावर बोलच पण कढई जास्त तापले तर मिरच्या आपल्या पटकन भाजून निघतील। सो छान अशा आपण मिरच्या भाजून घेऊया आधी। गॅस माझा मीडियम आहे, मीडियम म्हटलं तर बारीकच आहे गॅस, कारण की खूप कढई तापली, जास्त हे नको व्हायला। आणि जर लहान कोण असेल तर मिरच्यांचा कसं खरडा म्हटलं तर घरात ठसका होतो। सो लहान मुलं असेल तर माझी मुलगी आहे ना, तर बाहेर खेळायला लागली, सो मिरच्या मी भाजायला लागले, नाहीतर ठसका होतो असं मिरची भाजताना वगैरे। सो घरात तसं कोण असेल तर आपलं मिरच्या खरड्याचं काम होईपर्यंत बाहेर थांबलं तर चांगलीच गोष्ट आहे। मिरच्या जरा अशा गवळ्या भाजायच्या, गवळ्या म्हटलं तर तुम्हाला समजते की नाही, थोड्या थोड्या भाजायच्या, अशा पूर्ण जास्त भाजायच्या नाही, थोडं भाजायचे, कारण की त्यानंतर आपण त्याच्यात कांदा ॲड करणार, त्याच्याबरोबर पण आणि भाजणार, परत लसूण टोमॅटो ॲड करणार, त्याच्याबरोबर भाजणार। आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्हाला जर सगळं घालून आणि खरडा करतात तसं पण बघायचं असेल तर तो पण जास्त मी असंच करते नेहमी, तो पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला दाखवीन, त्याची पण रेसिपी। जिरे, कोथिंबीर, तर शेंगदाणे गुड पण घालतात एक जण, तो पण तसं पाहिजे असेल तर तसं पण मी दाखवीन। तर कमेंट करून सांगा मला, मी नक्की तुमच्यावर बघा जरा जरा भाजले, बघा डाग लागले बघा मिरच्यांना जरा जरा। सो आता आपण ह्या टायमाला आपण कांदा घालूया, एक बघा मीडियम साईजचा कांदा घेतलेला। कांदा पण भाजून घ्यायचा, आपल्याला जरा तेल वापरायचं आहे, थोडासा जरा भाजून घेऊया आधी, म्हणजे जरासं त्याचं पाणी जे कांद्याला असते ते पाणी कमी होईल आणि
तेल टाकल्यानंतर जास्त उडणार नाही, कारण की मिरची पण तेल टाकल्यानंतर चटचट अंगावर उडते. तुम्ही पण खरडा पहिल्यांदा करत असाल तर मिरच्या तेल टाकल्यानंतर उडतात, त्यामुळे जपून करा. जरासं लांब राहून करा. रोज जेवण बनवणारा कसा अनुभव असतो, तो अंदाज पण असतो प्रत्येक गोष्टीचा. जर नवीन करणार असाल तर मिरच्या तेल टाकल्यानंतर उडतात, त्यामुळे काळजी घेऊन करा. पहिला स्वतःची काळजी घ्यायची, मग आपलं जेवण बनवायचं. आता बघा त्याचं कांद्याला पण जरा डाग लागले, आणि त्याचं मॉइश्चर पण जरासं कमी झाले, त्यामुळं आपण तेल घालायचं. एक चमचा भरून तेल घातलं मी. आवाज येत असेल बघा, तर उडायला लागेल मिरची. तुमच्याने वेगळी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, त्या पद्धतीने पण मी ट्राय करायला बघेन. छान असं आपल्याला भाजले गेले. आता ह्याच्यामध्ये लसूण घालायचं. लसूण पण छान जरासं परतून घ्यायचं. आता टमॅटो एक आहे तो पण घालायचा. टमॅटो पण मिडियम साईजचा घेतला. लसूण भरपूर घ्या, म्हणजे खरडा छान टेस्ट होतो. लसूण थोडा पण जास्त घालून थोडा खरडा छान होतो, त्यामुळे लसूण जास्त घाला. मी घातलं त्याच्यापेक्षा जास्त घातलं तरी चालेल. आधी लसणाची साईज जरा मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला कमी वाटत असेल, बघू शकता, आणि लसूण जास्त आहे. छान असं परतून घ्यायचं. जरासं टमॅटोचं मॉइश्चर कमी होईल आणि टमॅटो जरा सॉफ्ट होतोय ना, थोडंच परतायचं. नंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं. इथे बघू शकता आपल्या मिरच्या, टमॅटो, कांदा लसूण भाजला गेला, एवढाच भाजायचा. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करायचं. प्लेटमध्ये काढले थंड होण्यासाठी. आता थंड झाले की आपण मिक्सरमध्ये जरासं भरड करून घेऊया याची, म्हणजे खरडा कसा असतो त्या पद्धतीनं. जरी तुम्ही खलबत्तामध्ये ठेचलं तरी पण जास्त आणि छानच वाटेल, पण मिक्सरमध्ये करते, ते ठेचायचं म्हटलं उडते वगैरे. सो खलबत्त्यामध्ये तुम्ही ठेचला तरी खरडा चालतो. तर हे थंड होऊ दे, त्यानंतर आपण मिक्सरला थोडंसं बारीक करून मी दाखवते तुम्हाला. इथे बघा थंड झालंय मिरची, टमॅटो आणि कांदा वगैरे, आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात काढायला. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे खलबत्त्यामध्ये पण तुम्ही ठेचू शकता आणि खरडा करू शकता. तो जरा मला वाटते जास्तच टेस्टी होत असेल, पण नाही, मी ते मिक्सरमध्ये करायला गेले, पटकन होते. मिक्सरमध्ये पण करताना इथं बघा मी मीठ घातलंय, तो इथे आणि सांगायचं विसरेल. चवीनुसार मीठ घालायचं. आणि मिक्सरमध्ये बारीक करताना कसं करायचं, मिक्सर सुरू बंद करायचं, म्हणजे जरा भरड निघते. जसं आपण खलबत्त्यात चेचतो तसं इथं बघा तुम्हाला दाखवावं लागले, ते भरड निघले. म्हणजे थोडं मिरची पण राहतात आणि लसूण पण थोडं मोठा राहतो, ते टेस्टला छान लागते. तर इथं बघा मस्त असा आपला खरडा तयार आहे. 4 वस्तू वापरून नक्की तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि केल्यानंतर मला कमेंट करून पण सांगा कसा वाटला हा खरड्याची रेसिपी. तर इथं बघा मी एका डब्यात भरून ठेवते मस्त अशी, म्हणजे खायला बरं पडतं. सो हा खरडा एक 2 दिवस बाहेर राहतो, त्यानंतर नाहीतर फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो, म्हणजे खराब होत नाही खरडा.
सो इथं टेस्ट करून दाखवाली. इतका छान आणि झणझणीत, खूप तिखट मिरच्या होत्या, खूप तिखट झाला होता पण टेस्टला खूप छान झाला होता. नक्की ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.